मरड म्हापसा येथे मंगळवारी रात्री 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीत तलवार, सुरी तसंच दारूच्या बाटल्यांचाही वापर करण्यात आला होता। यावेळी 2 दुचाकी वाहनांना आग लावण्याचा प्रकार घडला। घटनास्थळावर एक तलवार आणि सुरा सापडला असून पोलिसांनी ही हत्यारं हस्तगत केली आहेत। या प्रकारानं म्हापशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टोळी युद्धाचा भडका उडाल्याचं स्पष्ट झालंय। म्हापशात गेल्या वर्षापासून अनैतिक धंद्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळी युद्धास प्रारंभ झालाय। मंगळवारी मध्यरात्री या टोळी युद्धाचा भडका उडाला। या चॉपर, सुरा या व्यतिरिक्त तलवारींचाही वापर करण्यात आला, तर 3 दुचाकींना आग लावण्यात आली। म्हापसा परिसरातील विविध अनधिकृत धंद्यांवर वर्चस्वासाठी हे युद्ध होत आहेत। इन गोवाचा हा विशेष वृत्तांत। बारदेसचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या म्हापसा शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते। त्याचबरोबर या भागात काही पोलीस आणि राजकारण्यांच्या आशीर्वादानं अनैतिक धंदेही फोफावू लागलेत। याच धंद्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्यात। या टोळ्यांमध्ये अधूनमधून हाणामारी आणि जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार घडतायत। या टोळी युद्धामध्ये चॉपर, तलवारी, सुरा तसंच दारूच्या बाटल्यांचाही वापर केला जातो। त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झालेत। मोठ्या प्रमाणात पसरलेला मटका व्यवसाय, जत्रोत्सवातील जुगार, छुप्या ठिकाणी चाललेल्या पत्त्याचा जुगार, वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थाचा व्यवसाय अशा अनेक टोळ्या म्हापशात सक्रिय आहेत। त्यामुळे हफ्ते वसुलीसाठी अशा धंद्यांवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी गुंडांच्या अनेक टोळ्याही सक्रिय आहेत। या टोळ्यांमध्ये बरेचसे बेकार युवक वावरत आहेत। या गुंडांच्या टोळ्यांना काही वेळेस पोलिसांच्या आशीर्वादाबरोबरच राजकीय वरदहस्तही लाभतोय। अशाच 2 टोळ्या मंगळवारी एकमेकांना भिडल्या। म्हापशाच्या मरड भागात मंगळवारी रात्री झालेल्या टोळी युद्धानं परिसरात खळबळ माजली। 2 गटात झालेल्या हाणामारीत तलवार, सुरा तसंच बाटल्यांचा वापर करण्यात आला। भरीसभर म्हणून एकमेकांना बेदम मारहाणही करण्यात आली। यातील काही युवक आपल्या गाड्या सोडून पळून गेले, तर यातील 3 दुचाकींना आग लावण्यात आली। ही घटना घडताना परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले। एखाद्या चित्रपटातील गँग वॉर सर्वजण आवडीनं बघतात, पण समोर जेव्हा प्रत्यक्षात असा प्रकार घडतो तेव्हा काय होतं याची प्रचिती मरड भागातील नागरिकांनी मंगळवारी घेतली। समोरच चॉपर, तलवारी, सुरा तसंच बाटल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत तरुण एकमेकांना मारत असल्याचं आणि आगीत जळणाऱ्या दुचाक्या पाहून नागरिकांच्या हृदयात धडकी भरली। 0012 आवर्स आफटर आमकां एक कॉल येयलो। कितें कितें जळ्ळां हांगा नेमकें? याची एक डिवो आसा गाडी ती जळ्ळ्या हांगसर। ताका लागून कॉल दिल्ली आमकां हेडक्वॉर्टर पणजे पणजी। एक गाडी आसल्या आनी एक म्हाका दिसता ताका मातशें लागला थंय। 2 गाडयांका लागला। तुंबळ युद्ध झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक दलाचे जवान पोहोचले। प्रत्यक्षदर्शी याबाबत काय सांगतायत ते ऐकूया। ऍक्च्युली कितें जालें जाणा, कोणाची तरी पयलीं झगडी जाल्ली। बर्थडेक कोणाची झगडी जाल्ली भुरग्यांची। त्याच वाड्यार पार्टी आसली आनी पार्टी आसल्या उपरांत बर्थडे जाल्ली पियान जावन भुरगीं फकाणां करतात आनी ते फकाणां काबार जाली। आनी काल हेंचे कितें तरी जालें आनी कोणी फोन मारला सांग ना, चेड्यान पयलीं येवन आशिशाचे थापाड मारले डायरेक्ट। तूं आमच्या वाड्यालो आसून दुसऱ्या भायल्यांक सपोर्ट करता म्हणून अहें म्हणून डायरेक्ट येवन तेजे थापाड मारली। तेजी हरशी काय मिस डायरेक्ट येवन थापाड मारली। मारना फुडें मागीर म्हाज्या मिस्टराक ताका फोन येयलो, तेजो फ्रेंड आनी आमी जेवपाक गेलो। फोन येयलो की आशिशाचे थापाड मारला आनी तेजे आनी कोणाच्या फ्रेंडाचे आनी तेजे फ्रेंडाचे बरोबर जळोवपाक कळ्ळें न्हू। ताका फोन येयलो, म्हाका तिणें सांगलें अशें अशें जालां, चल तुका घरा पायता। म्हाका तेणें भावाक आपयलें आनी म्हाका घरा पावंक लायलें। पायना फुडें तेणी कोणाक पयलीं फोन मारलो विचारूंक कितें तरी जालां कितें तरी
ते कोणाच्या हातीतलो फोन काडलो आनी एका गांव बापा वचून गाई सांगलेलो तूं यो हांगा तुका चिरता न्हू दाखय दाखय चिरता म्हणून मागीर हो उलोवपाक गेल्लो थंयसर उलोवपाक गेल्लो आनी हेंचे दाणे बी घेवन रेडी रावले कळ्ळें ते आपल्या सेफ्टी खातीर कितें व्हरतले न्हू तेंचे कडेन आसलेले हात कोणाचे हातीक कांयच जावंक नासलेले सगळे उलयताले हे तुजे वयले आंगा म्हणजे हांव गेलें आडोवपाक म्हाज्या मिस्टराक नाका चल म्हणून म्हाका पयलें ते दोळ्यार मसालो मारलो आनी दाणो घेवन ताका मारपाक म्हाका उडयलें दुखलून आनी ताका मारलें तेणें ताका दुखल्लें आपल्याचे मारपाक दाणो येता दुखल्लें म्हणजे आमचे शेजारी दोगली येयली तेणें धरून येयलें चल म्हणून नाका म्हणून तुजी बायल हांगूच रावपाची आहा बेश्टे वाड्यार झगडी नाका म्हणून आनी हो ताका जाय पडटा यो कितें बायल तेजी तुजी बायल आनी कितें सांगता घोवाक आपल्या तू माझा आहे खरा आहे माझा आहे जाल्यार त्याला मार बरी मार म्हणटा पयलींची कितें हेंची दुश्मनी ती वयर काडटा मार त्याला मार तांकां मारूच म्हणटा मेवणीचो घो येयल्लो तेणी तेज्या फ्रेंडाचेर दाणो मारलो तेणी एकल्यान मारलो दाणो आनी कोणीच हात चला घेवन वचा म्हटलें जाल्यार सगळे गेले बी तेंच्यांनी मागीर गाडयांक 3 गाडयो उडयल्ल्यो म्हाजी गाडी म्हाज्या मिस्टराची एक फुडला हाडसो फुडली ती मागीर म्हाज्या भावान हाडून घरात येयली 3 गाडयो उडयली तेज्या बायलेची गण मेवणीचो घो आनी उजो घातला गाडयांक फुडें मागीर आमी वचून एकल्या म्हाज्या भावान एक गाडी ओडली तिजी चेडो आशिश म्हणून तिजी गाडी ओडली ती मातशी जळली आनी एक बायक ओडली ती मातशी जळली फक्त ती एक्टिवा कितें ती कोणाची ती जळ्या आनी फुटली आतां उलोवपाक गेल्ले तुमी उलया न्हू तुमी दाणे बी घेवन मसाला बी घेवन मारपाक येता डायरेक्ट आतां हाडले म्हणजे काल कॉम्प्रोमायज करून धाडलेले आतां कितें केला हे दोघांन भाई म्हणजे हे भाई म्हणजे ते भाई म्हणटात ते आनी पुलिसांनी मॅटर करून हाडला ही केस कोणाच्या अगेन्स्ट कोणी करूंक ना कोणी केस करूंक ना आनी पळय हाडटाले सगळ्यांक हाडा न्हू सामान्य नागरिक जेव्हा अपघातग्रस्त होतात अथवा आपत्तीत सापडतात तेव्हा हाकेच्या अंतरावर असलेले तरी पोलीस वेळेवर येत नाही आलेच तर पंचनामा देखील नीट केला जात नाही हा गोवेकरांनी अनेकदा अनुभव घेतलाय अशी ही सुस्त पोलीस यंत्रणा या घटनेत मात्र सक्रिय झाल्याचं दिसून आलं त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन एक तलवार आणि सुरा जप्त केला अग्निशमक दलाच्या जवानांनी दुचाक्यांना लागलेली आग विझवण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी जे कृत्य केलं ते पाहिल्यास पोलीस यंत्रणा इतकी सक्रिय कधी झाली असा प्रश्न तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही पोलिसांनी जाळलेल्या दुचाक्या तत्परतेनं घटनास्थळावरून उचलून चक्क एका शववाहिकेत घातल्या एरवी सामान्य व्यक्तीचं निधन झाल्यास शव उचलण्यास शववाहिका उपलब्ध होत नाही पण या गाड्या उचलण्यासाठी मात्र शववाहिका उपलब्ध झाली म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचे 12 वाजलेत हे जनतेला दिसू नये म्हणून पोलिसांचा हा केविलवाणा प्रयत्न होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय या घटनेत तत्पर दिसणारे पोलीस इतर वेळी सुस्त का राहतात असा प्रश्नही म्हापसेकर विचारतायत राज्यातील मडगाव वास्को आणि म्हापसा शहरांना टोळी युद्धाची लागण झाल्याचं आता पूर्णपणे स्पष्ट झालंय ही शहरं लहान जरी असली तरी इथल्या नित्य नियमानं होणारी टोळी युद्ध या परिसरात अनैतिक धंदे फोफवल्याचा उघड पुरावा देत आहेत मात्र या टोळी युद्धांकडे पोलीस खातं अद्यापही गांभीर्यानं पाहत नाही मडगाव आणि वास्को इथे अनैतिक कृत्यात परप्रांतीयांचा भरणा अधिक असतो हेच लोण आता म्हापशा परिसरातही पसरलंय मात्र म्हापशात थोडी परिस्थिती काहीशी वेगळी आहे म्हापशात स्थानिक गुंड नेत्यांची चलती आहे त्यांच्या हाताखाली स्थानिक बेकार युवक सक्रिय असतात त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न परप्रांतीय गुंड करू लागल्यानं त्यांचं पर्यावसन टोळी युद्धात होऊ लागलंय आता तर चक्क आंतरराष्ट्रीय गुंड गोव्यात टोळी युद्ध करत असल्याचंही स्पष्ट झालंय 2 वर्षापूर्वी नायजेरियन युवकाची निर्गुण हत्या ही सुद्धा या टोळी युद्धाची फलश्रुती होती हे आता लपून राहिलेलं नाही अंमली पदार्थ विक्रीमध्ये अल्पावधीत भरपूर पैसा कमवता येतो हे स्थानिक गुंडांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपला मोर्चा अंमली पदार्थ व्यवसायाकडे वळवलाय यातूनच तोंड फुटलं ते विदेशी गुंड आणि स्थानिक गुंड यांच्या वादाला स्थानिक स्तरावर अगदी मटका व्यवसायावर आपली पकड असावी यासाठी काही गुंडांचा प्रयत्न राहिलाय काही गुंडांनी पर्यटनाशी निगडीत असलेल्या वेश्या व्यवसायाकडेही आपला मोर्चा वळवलाय म्हापसा परिसरात नाईट क्लब मधून चालणारा पत्त्यांचा जुगार ही नवीन बाब नसून क्रिकेट हंगामात क्रिकेटच्या बॅटिंगवर सत्ता घेणारे अशा युवकांचा वापर करून घेत आहेत त्यामुळे म्हापसा परिसरात तरी गुंडगिरी हा अल्पावधीत नफा कमवून देणारा व्यवसाय ठरत चाललाय याशिवाय रिअल इस्टेटमध्ये अशा गुंडांना भलतीच चलती असते
जाग्याला सोन्याचा भाव निर्माण झाल्यानं असह्य अशा मुणकाराला त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून लावण्याचे प्रकारही इथे घडतायत. मात्र अशा प्रकारांची पोलीस दखल घेत नसल्यानं अशा पीडितांना अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही. दरम्यान घडलेल्या बातम्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या इन गोवानं या घटनेचं सर्वात पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह वृत्त देताच पोलिसांची धांदड उडाली. पोलिसांनी या टोळी युद्धात गुंतल्या प्रकरणी बुधवारी सकाळी 7 जणांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये कुष्टा विर्डेकर, आशिष गोलतेकर, अविलाशा चंगेडकर, परिमल पंडित, सुन्या मिथापुरा, निखिल माळी आणि सुबान बेडीकिरी या संशयितांचा समावेश आहे. आणि माझो चेडो आशिष आता म्हाका राती तेजो फोन येयलो, मम्मा तू भितर राव, दार उगडी नाका, तुका मारतले. कित्याक मारतले म्हाका कांयच कळोंक ना. बरें आमी भायर रावन आयकतात, कितलो वगत बसून रावली. सकाळी उठून दार तिडकीन पळयता कित्याक तेंच कळना म्हाका. बरो उलोवना रो आमचो शेजारी न्हू, सारको फुडल्या घरान रावता. केस्तांव करतात खंयसर आनी दुश्मनी काडटात खंयसर. केस्तांव जाले खंय बर्थडे पार्टी आनी ते मिटले बसून. माझ्या घरान बर्थडे पार्टी गेलेली माझ्या घरान आणि ते जाली बर्थडे पार्टी काबार सगळे मिटले वयता आणि माझ्या चेड्याक मारता चौगान. त्याचे फ्रेंड उगी रावतले खंयसर ते आडोवपाक येतलेच न्हू. तू मारता गो तो पळोवया म्हटले खंय तेंच्यांनी. बरे येद्याचे येद्दे केले. आता ते काय समजना म्हाका तो कित्याक ना पळय तो मेन हांगासर चाळागत केल्या पळय ती.